नमस्कार सर्वांना. आजचा आपल्या लेक्चरचा विषय आहे योगदर्शनानुसार ताणतणाव. मायसेल्फ डॉक्टर रचना चंद्रकांत आवारे, एम डी इन स्वस्थवृत्ती अँड योगा. तर आपण सर्वात प्रथम बघूयात की ताणतणाव म्हणजे काय. तर ताण किंवा तणाव ही एक सामान्य प्रतिसाद आहे किंवा प्रतिक्रिया आहे. जरी ती सामान्य असली तरी ती विकृत आहे. त्यानंतर ह्या प्रतिसादातून काय होतं, शरीरामध्ये रासायनिक आणि हॉर्मोनल प्रतिक्रिया उत्पन्न होतात, म्हणजे रिस्पॉन्सेस येतात. कशासाठी? टू फ्लाईट ऑर फाईट, म्हणजे त्या सिच्युएशनला एक तर लढण्यासाठी किंवा उडाण्यासाठी. एक तिसरी आहे फ्रीज, मी सांगते नंतर. त्यानंतर या या हे सगळं करण्यासाठी आपल्या स्नायूंना आणि हृदयाला रक्त सप्लाय अधिक करावा लागतो आणि बाकीचे जे नॉन इसेन्शियल फंक्शन आहेत शरीरातले ते बंद होतात. उदाहरणार्थ डायजेशन. ओके. आता ताणतणाव ही एक सामान्य म्हणजे रिस्पॉन्स आहे हा. म्हणजे एक उदाहरण देऊन मी सगळं समजून सांगते. 2 मित्र आहेत आणि ते रस्त्याच्या कडेने चाललेले आहेत आणि अचानक तिथे साप आला. ठीक आहे. त्यातला एक मित्र खूप घाबरतो, त्याच्यामध्ये खूप स्ट्रेस उत्पन्न होतो आणि एक आहे तो आपला रिलॅक्स आहे. तसं का बरं? तर तो जो दुसरा आहे, जो घाबरलेला नाही, तो सर्पमित्र आहे. तर आता इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे, की जी बाहेरची सिच्युएशन आहे ती सारखीच आहे दोघांसाठी पण. म्हणजे साप दिसलेला आहे, साप आलेला आहे, पण त्यातला जो एक आहे तो अतिशय घाबरलेला आहे, तो स्ट्रेसमध्ये आलेला आहे आणि दुसरा जो आहे तो रिलॅक्स आहे. म्हणजे स्ट्रेस हे लक्षात घेण्यासारखं आहे, की स्ट्रेस हा आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या मनामध्ये उत्पन्न होतो, तो बाहेर कुठंच नसतो. ओके. त्यानंतर एक रिस्पॉन्स आहे तो एक. ओके. आणि आता तो साप बघितल्यानंतर ज्या ज्या मुलाच्या मनात स्ट्रेस उत्पन्न झालेला आहे, तर त्याच्यामध्ये त्या मुलामध्ये एक तर केमिकल चेंजेस होणार आहेत आणि दुसरं हॉर्मोनल चेंजेस होणार आहेत. हॉर्मोनल चेंजेस म्हणजे काय? पटापट हॉर्मोन सिक्रेट होणार आहे. कुठले कुठले स्ट्रेस हॉर्मोन? ॲड्रेनालिन, नॉरॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल हे सिक्रेट होणार आहेत. कशासाठी? टू फ्लाईट ऑर फाईट. म्हणजे एक तर तो त्या सापाला मारण्यासाठी पुढे जाईल किंवा मग तो तिथून पळ काढेल. ओके. यासाठी त्याला रक्त सप्लाय पण जास्त लागणार आहे. त्याच्यानंतर त्याला एनर्जी जास्त लागणार आहे. तर हे सगळं घडण्यासाठी ही सगळी स्ट्रेसची जी आहे ती मेकॅनिझम, स्ट्रेसचं मेकॅनिझम घडणार आहे. आणि दुसरा जो आहे तो ठीक आहे, तो रिलॅक्स आहे. त्याला माहिती हाऊ टू टॅकल विथ दॅट सर्प. ओके. तर हे सगळं जे आहे हे ताण-तणाव किंवा स्ट्रेस आहे. Stress is in your mind or body response or reaction to the real or imagination threat, event or change. आता स्ट्रेस उत्पन्न करणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. त्याला आपण स्ट्रेसर म्हणतो. मग स्ट्रेसरचे पण 2 प्रकार आहेत. एक इंटरनल आणि एक दुसरं एक्सटर्नल. इंटरनल म्हणजे काय? की आपले थॉट असतील, आपल्या बिलीफ असतील किंवा आपलं ॲटिट्यूड असेल. त्यामुळे समजा जर आपल्यामध्ये स्ट्रेस उत्पन्न होत असेल, तर तो इंटरनल स्ट्रेसर आपण त्याला म्हणतो. आणि दुसरं जे आहे ते एक्सटर्नल. एक्सटर्नल म्हणजे लॉस. त्याच्यामध्ये लॉस येऊ शकते. लॉस म्हणजे काय? की जॉब लॉस, पर्सन लॉस, मनी लॉस किंवा मग ट्रॅजेडी, एखादी दुर्घटना तुमच्यासोबत घडत असेल तेव्हा, किंवा मग चेंज. मुलांसाठी समजा शाळा चेंज केल्या, नोकरी चेंज झाली किंवा घर चेंज केलं. तर ह्या सगळ्या सिच्युएशन स्ट्रेस उत्पन्न करतातच. तर मग हे सगळं असं एक पार्श्वभूमी सांगून मी आता जो मेन माझा विषय आहे, पतंजली योगदर्शनानुसार ताणतणाव, त्याला सुरुवात करते. तर पतंजली योगदर्शन यामध्ये तणावला समानार्थी क्लेश सांगितलेले आहेत. तर क्लेशांचं जे वर्णन आहे ते साधनपात, दुसरा जो पाच आहे साधनपात, यामध्ये केलेला आहे. सूत्र क्रमांक 2 पासून तर 9 पर्यंत. ॲक्च्युली प्रत्येक ठिकाणी आलेलं आहे थोडं थोडं वर्णन, पण एकदम सगळे क्लेशांचे जे सूत्र आहेत ते 2 पासून तर 9 पर्यंत आलेले आहेत. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, पंचक्लेशा, हे 5 क्लेश सांगितलेले आहेत. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश. आणि ह्या सगळ्या क्लेशांमुळं आपल्याला काय होत आहे? तर आपलं शारीरिक आणि मानसिक असंतुलनाची स्थिती उत्पन्न होते आणि आपल्यामध्ये ताणतणाव उत्पन्न होतात. तर ताणतणाव इज इक्वल टू क्लेश अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली. ठीक आहे. तर आता आपण एक एक हे सगळ्यांचं बघूयात थोडक्यात. तर पहिलं जे आहे ते अविद्या. तर अविद्या म्हणजे काय? तर अविद्या म्हणजे काय हे दुसऱ्या स्लाइडमध्ये सांगते मी. तर अविद्या, आपल्याला जनरली आपल्याला असं वाटतं की अविद्या म्हणजे अडाणी किंवा पुस्तकं न शिकलेले लोक म्हणजे अशिक्षित.
त्याला आपण थोडक्यात आपण कोलेट करतो अविद्येला, पण इथे तसा अर्थ नाही आहे त्याचा. तर विद्येचे पण 2 प्रकार आहे, एक परविद्या आणि एक अपरविद्या. जर जे पुस्तकांच्या बाबतीतली जी विद्या आपण घेतो, एक साधन, आपलं उत्पत्तीचं साधन, ते सगळं अपरविद्यामध्ये जातं आणि परविद्या म्हणजे आत्मज्ञान. मग त्यासाठी आपण जे काही वाचतो, उपनिषद वगैरे सर्व काही वाचतो, ते सगळं परविद्येमध्ये जातं. तर अविद्येचं एक सूत्र इथं सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर सूत्र आहे, की अविद्या क्षेत्रमुत्तरेषां प्रसुप्त तनु विच्छिन्नो दाराणाम. तर या सूत्राच्या अगोदर जे सूत्र सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये अविद्येनंतर जे 4 क्लेश सांगितलेले आहेत, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. ह्या चारींचं जे आहे, म्हणजे त्यांची उत्पत्ती जी आहे ती अविद्यापासून होती. म्हणजे अविद्या ही त्यांची प्रसवभूमी आहे किंवा त्यांची जननी आहे असं सांगितलेलं आहे. आणि यांच्या म्हणजे ह्या पाचही क्लेशांच्या 4 अवस्था सांगितलेल्या आहेत. सुप्त, तनु, विच्छिन्न आणि उदार. तर सुप्त म्हणजे काय? जेव्हा क्लेश शरीरामध्ये झोपलेल्या स्थितीत किंवा सुप्त पडलेले असतात तेव्हा त्याला सुप्त असं म्हणतात. त्यानंतर तनु म्हणजे थोडेफार क्लेश उत्पन्न व्हायला लागलेले आहेत, पण तरी पण त्यानुसार आपण कर्म करत नाहीये. त्याच्यानंतर विच्छिन्न म्हणजे थोडे ते जागृत अवस्थेत आलेले आहेत, पण तरी ह्या 3ही अवस्थेमध्ये आपल्याकडून बरं वाईट कर्म होत नाही अकॉर्डिंग टू क्लेश. पण चौथी जी अवस्था सांगितलेली आहे उदारमध्ये जो क्लेश प्रबळ असेल त्यानुसार आपल्याकडून बरे वाईट कर्म होतात. तर अशा ह्या अवस्था आणि या सूत्रामध्ये हेच सांगितलेलं आहे, अवस्था आणि बाकीच्या क्लेशांची जन्मभूमी जी आहे ती अविद्या सांगितलेली आहे. त्यानंतर आता सूत्र सांगितलेलं आहे की अविद्या म्हणजे काय. तर अतिशय सुंदर सूत्र सांगितलेलं आहे महर्षी पतंजलींनी. अनित्य सुची दुःखात्मसु नित्य सुची सुखात्मसु ख्यातीर विद्या. याचा अर्थ असा आहे की अविद्या म्हणजे नाशवंत, अपवित्र, दुःख आणि अचेतन यांना अनुक्रमे शाश्वत, शुद्ध आणि आनंदमय तसेच चैतन्यमय मानणं. म्हणजे अनित्याला नित्य, सुचीला असूची, दुःखाला सुख आणि अनात्माला आत्म मानणं म्हणजे अविद्या होय. आणि याचा अप्लाइड ॲस्पेक्ट असाच सांगता येईल की आता समजा आपल्या डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी अनित्य आहे, पण आपण त्यांना नित्य मानतो. उदाहरणार्थ आपलं पद आहे, शिक्षण आहे, प्रतिष्ठा आहे, धन आहे, पैसा आहे, हे सगळं अनित्य आहे, पण आपण त्याला नित्य मानतो आणि तसंच आपला व्यवहार होतो. ओके. त्यानंतर असुचीला सुची मानणं. तर आपलं शरीर जे आहे ते असुची आहे. आपल्याकडे रोज मलमूत्राचं उदिरण होतं, खमूल उत्पन्न होतात, ब्लड आहे आपलं, हे सगळं असुची आहे, पण आपण त्याला सुची मानतो. त्यानंतर दुसरं जे आहे ते दुःखदायक गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला सुखकारक वाटतात. पैसा आपल्याला सुखकारक वाटतो, पण ॲक्च्युली तो दुःखकारक आहे. त्याच्यामुळे बरेचसे वाईट कर्म आपल्याकडून घडले जातात. त्यानंतर अचेतनला आपण चेतन मानतो. उदाहरणार्थ सांगायचं तर प्रकृती जी आहे ती अचेतन आहे आणि पुरुष जो आहे तो चेतन आहे. तर आपण प्रकृतीलाच चेतन मानतो. तर हे असं अविद्येचे स्वरूप सांगितलेलं आहे अकॉर्डिंग टू पतंजली योगदर्शन. त्यानंतरचा जो क्लेश आहे अस्मिता म्हणजे काय? दृग्दर्शन शक्तीवर एकात्मते वास्मिता. म्हणजे दृक शक्ती आणि दर्शन शक्ती जेव्हा यांना एक समजलं जातं तेव्हा तिथे अस्मिता नावाचा क्लेश असतो. आता हे काय आहे? दृक म्हणजे ज्याद्वारे पाहिले जाते तो म्हणजे आत्मा, आणि दर्शन शक्ती म्हणजे ज्या साधनांद्वारे बघितले जाते ते म्हणजे मग प्रकृती, थोडक्यात प्रकृतीच म्हणायचं इथे, किंवा आपले ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी ह्याद्वारे आपण बघतोय आणि ज्ञान कुणाला होतंय? आत्म्याला होतंय. तर आपण प्रकृती आणि पुरुषाला एक मानतो, दॅट इज अहंकार किंवा अस्मिता. याचा एक अर्थ असाही घेतला जातो की इगो किंवा आयनेस हे सगळं जे आहे ते अहंकारामध्ये येतं. आणि याचा अप्लाइड अस्पेक्ट खूप मोठा, याचा ब्रॉड स्पेक्ट्रम आहे ॲक्च्युली, की अप्लाइड अस्पेक्ट आपण खूप कम्युनिकेशन गॅप, इट इज अ मेन रिझन ऑफ स्ट्रेस. ओके. आपल्यामध्ये कम्युनिकेशन नसतं, हे स्ट्रेसचं महत्त्वाचं कारण आहे. आणि जॉबच्या ठिकाणी म्हणा किंवा घरामध्ये म्हणा, आपण कम्युनिकेट का करत नाही त्याचे बरेच कारणं आहे, पण त्यामध्ये एक हे पण कारण आहे की आपला अहंभाव. म्हणजे आपण मी स्वतः का बोलू, मी स्वतः का करू, मी इनिशिएटिव्ह का घेऊ. आपल्यामध्ये जेव्हा अहंकार येतो तेव्हा आपण स्वतःहून कुठलेच इनिशिएटिव्ह घेत नाही आणि त्यामुळे सुद्धा स्ट्रेस उत्पन्न होतात. त्यानंतर आहे राग.
आता आपण बोली भाषेमध्ये राग म्हणजे आपल्याला चिडणं किंवा रागावणं असं वाटतं. पण अकॉर्डिंग टू महर्षी पतंजली राग याचा अर्थ तसा नाही आहे. तर रागाचा अर्थ काय आहे? सुखानुशयी राग. सुख म्हणजे आनंद, अनुयायी म्हणजे आनंद घेतल्यानंतर तोच आनंद परत मिळवण्याची इच्छा म्हणजेच आपला राग. म्हणजे समजा एखाद्या गोष्टीचा मी उपभोग घेतला, ती सुखकारक आहे, तर ती मी परत मिळवायची जेव्हा इच्छा करते, तेव्हा त्याला राग म्हणतात. राग हा क्लेश म्हणतात आणि हा क्लेशच आहे. हे पण काही चांगलं नाही आहे. तर आता एक अप्लाइड एस्पेक्ट मी असं सांगते, की आपल्याला एखादी गोष्ट जेव्हा वारंवार म्हणजे आवडते, तेव्हा ती आपण वारंवार प्राप्त करायचा प्रयत्न करतो. आता इथे अप्लाइड एस्पेक्ट सांगताना मी भ्रष्टाचारी लोकांचंच उदाहरण देईल. जेव्हा त्यांना लाचलुचपत फर्स्ट टाईम ते घेतात, त्यांना ते बरं वाटतं, पैसा भेटलाय जास्त, जॉबमधून एवढा पैसा भेटत नाहीये. मग ते परत त्या गोष्टी करतात. ओके, म्हणजे ते लाचलुचपत ते त्याच्या आहारी जातात ॲक्चुअली आणि मग त्याची त्यांना सवय लागते, राग उत्पन्न होतो आणि जेव्हा मग ते धाड पडते किंवा मग काही हे होतं किंवा मग पोलीस त्यांना पकडतात, तेव्हा त्यांच्यामध्ये स्ट्रेस उत्पन्न होतो. तर राग हा सुद्धा चांगलाच नाही आहे. त्यानंतर जे आहे ते द्वेष. द्वेष याचा अर्थ दुःखानुशयी द्वेष. दुःख म्हणजे त्रासदायक गोष्टी आणि अनुशयी म्हणजे आपण एखाद्या गोष्टीपासून जर आपल्याला दुःख झालं, तर आपण त्याचा तिटकारा करतो किंवा द्वेष करतो, की मला ती नको. उदाहरणार्थ समजा याचा अप्लाइड एस्पेक्ट सांगते, की समजा शाळेत मुलं जात आहेत आणि मुलांना टीचरनी होमवर्क दिला आणि मुलांनी तो होमवर्क केला नाही. मग टीचर ओरडतात, छड्या देतात. तर मुलांमध्ये मग शाळेविषयी द्वेष उत्पन्न होतो. ओके. मग द्वेष उत्पन्न झाल्यानंतर मग ते शाळेत न जाता इकडे-तिकडेच भटकत बसतात किंवा मग कोणी आपल्याला बोललं आणि ते आपल्याला आवडलं नाही, तर आपल्या मनाबद्दल त्या व्यक्तीबद्दल द्वेष उत्पन्न होतो. पण द्वेष हा सुद्धा एक क्लेश सांगितलेला आहे. द्वेष उत्पन्न होण्याने सुद्धा आपण ती व्यक्ती, तो प्रसंग किंवा ते स्थान मला नको असं आपल्या मनात भावना उत्पन्न होते आणि जर आपल्याला ती परत त्याच गोष्टीचा सामना करावा लागला, तर आपल्या मनामध्ये स्ट्रेस उत्पन्न होतो. त्यानंतर आहे अभिनिवेश. अतिशय सुंदर याची सुद्धा व्याख्या सांगितलेली आहे पतंजली मुनींनी. स्वरसवाही विदुषोऽपि तथा रूढो अभिनिवेश. स्वरसवाही म्हणजे काय? की जे परंपरागत चालत आलेलं आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या ते चालत आलेलं आहे. विदुष म्हणजे कोण? विदुष म्हणजे विद्वान आणि अपि म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा विद्यमान असणारा हा क्लेश आहे. म्हणजे तो परंपरागत चाललेला आहे, विद्वानांमध्ये सुद्धा आहे, असा क्लेश तो अभिनिवेश. म्हणजेच अभिनिवेश म्हणजे काय? मृत्यूचं भय किंवा जगण्याबद्दलची आसक्ती म्हणजे अभिनिवेश आहे. तर याचा अप्लाइड एस्पेक्ट असं मी सांगेल, की आपल्याकडे समजा आता कोविड-19 आला. कोविड-19 आल्यानंतर आपल्याकडे बरेच लोकांना भय, हे मृत्यूचंच भय होतं, की मी मरू नये, म्हणजे मला मृत्यू प्राप्त होऊ नये आणि त्याच्या विपरीत घडल्या गेलं ॲक्चुअली. तर भय हे कधीही चांगला नसतो. हा एक क्लेश सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे, की भ्रष्टाचार झाला कोविडमध्ये भरपूर. म्हणजे स्टर्लिनमध्ये सॉरी सॅनिटायझरमध्ये पाणी भरून विकलं गेलं. लोकांना एक भीती होती, की मला कोविड होऊ नये म्हणून लोकं ते सगळं विकत घेत होते. जसं मिळत आहे तसं. याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी पण झाल्या. त्याच्यानंतर रेमडेसिवीरचे आपल्याला इन्सिडेंट्स माहिती आहे, की रेमडेसिवीरच्या ऐवजी पाणी भरून विकलं गेलं. ते सगळं जे काही आहे ते. तर हे सगळं का बरं? आपण घाबरून गेल्याने समोरचा तितकाच फायदा घेतोय. मग ते कुठलंही भय आपल्याला दाखवू शकतात ना. मृत्यूचं भयही त्याच्यामध्ये एक प्रकार आहे, दाखवू शकतात. त्यामुळे हे जे क्लेश आहेत, हे 5ही क्लेश हे आपल्या म्हणजे आता कुठलाही जो स्ट्रेसर आहे, म्हणजे स्ट्रेसर म्हणजे जो स्ट्रेस उत्पन्न करतो, त्याचं वर्गीकरण आपण याच्यात करू शकतोय. कुठल्याही खूप पैसा मिळवायचा आहे, तर राग उत्पन्न होतो पैशाबद्दल. पैसा, 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 खूप पैसा मिळवायचा आहे किंवा मग द्वेष, मला हे नको, मला हे नको, मला हे नको. याच्यामुळे आपल्यामध्ये स्ट्रेस उत्पन्न होतो. ही जी एक चौकट आहे, ह्या चौकटीबाहेर स्ट्रेस नाहीच आहे. ह्या चौकटीतच सगळे स्ट्रेस आहे आणि याचं एक अतिशय सुंदर जे वर्णन आहे, ते पतंजली मुनींनी करून ठेवलेलं आहे. तर असं आजचं माझं छोटंसं लेक्चर. याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, कमेंट्स असतील, ओपिनियन असतील, तर तुम्ही मला ह्या मेलवर करू शकता आहेत. थँक यू फॉर वॉचिंग. आणि आज जग जे आपल्या कोविड-19च्या ओमिक्रॉनच्या याच्यावर उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे 3ऱ्या लाटेच्या. तर एकच प्रार्थना करेल मी देवाकडे, की सर्व भवन्तु सुखिनः, सर्व सन्तु निरामया, सर्व भद्राणि पश्यन्तु, मा कचित् दुःख भाग्भवेत्. थँक यू.